तुकाराम महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि। जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचेनी स्वभावे हे होत जात आगवे तरी सांग काय शोचावे येत तुवा। भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यातील पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा आणि या सेवेकरिता ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच भगवद्गीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील तिसऱ्या क्रमांकाचा श्लोक आणि त्याच्यावरली पहिली ओवी सेवेकरिता घेतलेली आहे। सप्ताहाचा पहिला दिवस आहे म्हणून सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक सेवेकरिता घेतलेला आहे। सांख्ययोग म्हणजे काय? सांख्यशास्त्रकारांनी सांगितलेला सांख्ययोग हा नाही आहे। सांख्य या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान। या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगतात। सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग आहे बरं का। कपिल मुनींनी सांगितलेलं सांख्यशास्त्र इथं भगवान श्री ज्ञानोबरायांना सांगायचं नाही, पण ज्ञानयोग सांगायचा आहे। तर ज्ञानालाच सांख्य हा शब्द आहे आणि म्हणून दुसरा अध्याय सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आहे बरं का। आणि त्या ज्ञानयोगातील सांख्ययोगातील हा 30व्या क्रमांकाचा श्लोक आहे। देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि। अरे अर्जुना, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जे शाश्वत स्वरूप आहे ते कधीही मारलं जात नाही, म्हणून तू मारणारा आहेस आणि युद्धासाठी समोर उपस्थित असणारे हे मरणार आहेत। अशा पद्धतीचा शोक करून तू दुःखी होण्यास कारण नाही। कारण ज्या वेळेला युद्धाच्या संबंधानं कौरव आणि पांडव समोर आले आणि समोर आल्यानंतर अर्जुनाने भगवंताला विनंती केली
काय विनंती केली? रथ तो दोन्ही सैन्याच्या मध्ये ने. आणि भगवंताने रथ हा दोन्ही सैन्याच्या मधोमध नेला. कारण अर्जुनाला बघायचं होतं की माझ्यासोबत युद्धामध्ये लढण्यासाठी माझे कोण कोण आलेले आहेत, हे अर्जुनाला पाहायचं होतं, बघायचं होतं. म्हणून अर्जुनाने भगवंताला सांगितलं की भगवंत तू रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा. कारण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य हे भगवान परमात्मा करत होते. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाच्या रथाचा ध्वज कुणी धरला होता तर हनुमंतरायाने धरला होता. ध्वजस्तंभावरी वानरू तो कोण आहे? मूर्तिमंत शंकरू, भगवान शिवशंकराचा अवतार आहे. आणि सारथी शारंग धरू अर्जुनेसी, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण भगवंताने केलेलं आहे. आणि अर्जुनाच्या रथाचा जो ध्वज आहे तो प्रत्यक्ष भगवान शिवशंकराने धरलेला आहे, म्हणजे हनुमंतरायाने धरलेला आहे. आणि त्या रथाचं सारथ्य पण स्वतः भगवान श्रीकृष्ण करत आहेत. आणि भगवंताला अर्जुनाने सांगितलं की भगवंता रथ थोडासा मध्ये घेऊन चला. सांगितल्याप्रमाणे भगवंताने रथ तो दोन्ही सैन्याच्या मध्ये नेला. आता कोणाची शंका अशी निर्माण होईल की हा देवादी देव आहे, भगवान परमात्मा याने अर्जुनाचं आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण करतोय. त्याचं उत्तरही ज्ञानोबराय देतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. भगवंताने अर्जुनाच्याच रथाचं सारथ्य पण का केलं तर याचं उत्तरही ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये देतात. देखा नवलतया प्रभूची, काय त्या भगवंताचं नवल आहे की अद्भुत प्रेम भक्ताचे. तो परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या संबंधानं वाटेल ते करतो, वाटेल ते करतो बरं का. अद्भुत प्रेम भक्ताचे, पण तेवढं प्रेम त्या भक्ताचं भगवंतावर असलं पाहिजे बरं का. भगवंतावर भगवत भक्ताचं जर आत्यंतिक दृढ प्रेम असेल तर भगवान मी भगवान आहे, मी जगन्नायक आहे, जगताचं मालकत्व माझ्याकडं आहे, जगताला अधिष्ठान रूपानं मी आहे, या सगळ्या गोष्टी प्रेमाच्या संबंधानं परमात्मा विसरून जातो. आणि मी देव आहे हा सुद्धा परमात्मा विसरून जातो. म्हणून देवानी भक्तांच्या घरी सुद्धा सेवा केलेली आहे. उदाहरण पाहायचं म्हटलं अद्भुत प्रेम भक्ताचे, जर पाहायचं म्हटलं तर 36 वर्षे भगवान परमात्मा शांतीब्रह्म श्री एकनाथ बाबा यांच्या घरामध्ये 36 वर्ष देव सेवा करत होता. 36 वर्षे सेवा करत होता. पाणी भरावं, सडा संमार्जन करावं, देवपूजेसाठी नाथबाबांना फुलं आणून द्यावीत, पाणी आणून द्यावं, भगवंतासाठी पूजेसाठी लागणारं गंधसुद्धा परमात्मा श्रीखंड्या उगाळून देत होता. श्रीखंडासारखं ओरिजिनल चंदन त्या दगडी सानावर उगळून देत होता. श्रीखंडासारखं आपण जे श्रीखंड घट्ट असं खातो का नाही जेवताना, त्या पद्धतीनं घट्ट असं ओरिजिनल चंदन उगळून देत होता. म्हणून प्रेमानं त्याला एकनाथ बाबा श्रीखंड्या म्हणायचे. एवढी कामं तो परमात्मा करायचा. याचं कारण एकच आहे, त्या भक्ताचं देवावरलं असणारं आत्यंतिक प्रेम, प्रेम नाम भक्ती बरं का. सा तस्मिन परम प्रेम रूपा, नारदीय भक्ती सूत्रातलं दुसरं सूत्र आहे. भगवंतावर केलं जाणारं
आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती आहे. आणि त्या प्रेमाच्या, त्या भक्तीच्या संबंधानं परमात्मा, मी परमात्मा आहे विसरून जातो. आता नाथांच्या वाड्यात देव पाणी भरत होता. आता नाथबाबा जी पूजा करत होते ती प्रत्यक्षात परमात्म्याचीच होते आणि परमात्मा मात्र समोर चंदन उगाळून देत होता. याचं कारणच एक आहे, अद्भुत प्रेम भक्ताचे, अद्भुत प्रेम भक्ताचं अद्भुत स्वरूपाचं प्रेम आहे. म्हणून नाथबाबांच्या घरामध्ये देव सेवा करत होता. जसं नाथबाबांच्या घरात देव सेवा करत होता, तसं या ठिकाणी सुद्धा अर्जुनाच्या भक्तिप्रेमाच्या संबंधानं, आत्यंतिक प्रेमाच्या संबंधानं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण करतोय. आणि भगवंताने सांगितलं त्या पद्धतीनं अर्जुनही वागला. आणि अर्जुन जसं सांगितलं तसं परमात्माही वागला प्रेमाच्या संबंधानं. बरं का तर दोघातलं देव भक्ताचं प्रेम आहे. बरं का, कोणाचं प्रेम आहे? देव आणि भक्ताचं हे प्रेम आहे, अर्जुनाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं. आणि म्हणून दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ नेला. अर्जुनाने संपूर्ण कौरव सेना पाहिली. आणि मग आचार्यान, मातुलान, भ्रातॄन, पुत्रान, पौत्रान, सख्युंस्तता वगैरे वगैरे वगैरे, श्वशुरान, सुहृदश्चैव सेनयो वगैरे वगैरे सगळे पाहिली. आणि मग त्यांना मारावं आणि मी युद्ध जिंकावं आणि त्यांना मारून युद्ध जिंकून ती संपत्ती माझी जी आहे ती मला घ्यावी, अशा संबंधाचा शोक अर्जुनाला निर्माण झाला. आणि अर्जुनानं रथातून खाली उडी मारला आणि अर्जुन म्हणाला, भगवंत मी आता युद्ध करणार नाही. मग पहिला अध्याय संपल्यानंतर दुसऱ्या अध्यायात ज्या वेळेला अर्जुन भगवंताला शरण गेला की काहीतरी मला तुम्ही मार्गदर्शन करा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रियस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. शिष्य स्वरूपानं मी तुम्हाला शरण आलोय, काहीतरी मार्गदर्शन करा, काहीतरी सांगा. आता माझी बुद्धी कार्य करत नाही. किंबहुना मी काय करावं, युद्ध करावं की न करावं, कुणाला मारावं. मी ज्यांच्याशी युद्ध करतोय ते माझे आप्त आहेत, स्वकीय आहेत, माझे गुरु आहेत, माझे भाऊ आहेत, माझे नातलग आहेत आणि त्यांच्याशी मी युद्ध करावं आणि त्यांना मारून मी ती संपत्ती युद्ध जिंकावं आणि ती प्रॉपर्टी गोळा करावी, अशा पद्धतीचा मोह निर्माण झाला. तुम्ही मार्गदर्शन मला करा. असं म्हणून अनन्यतेची शरणागती भगवंताने अर्जुनाने स्वीकारल्यानंतर मग भगवान परमात्मा 11व्या श्लोकापासून अर्जुनाला उपदेश करतात. उपदेश करत 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 आले आणि 30व्या श्लोकावर हे भारत हा शब्द अर्जुनाच्या संबंधानं वापरलेला आहे बरं का. काही ठिकाणी भगवंताने अर्जुनाला पार्थ हा शब्द वापरलेला आहे, काही ठिकाणी भारत हा शब्द वापरलेला आहे. पण हे कशामुळे वापरलेलं आहे? प्रेमाच्या संबंधानं बरं का. आणि मग या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू मारणारा आहेस आणि हे मरणारे आहेत, या पद्धतीचा शोक तू करू नकोस. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि
भूतानी नत्वम शोचितुमर्हसी. अर्जुना, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो शाश्वत स्वरूप आहे तो कधीही मारला जात नाही. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी बरं का, जे सर्वत्र सर्वही देही, सर्वत्र सर्वही देही, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व वेळेला आहे, त्याचा कशानंही घात होत नाही, त्याला कशानंही मारलं जाऊ शकत नाही. ते कसं आहे? ते व्यापक आहे. ते स्वरूप कसं आहे? व्यापक आहे. म्हणजे ते तत्व कसं आहे? व्यापक आहे. त्याला परमतत्व म्हणतात बरं का, त्याला परमतत्व म्हणतात. ते कसं आहे? एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही असं नाही बरं का. ते सर्वत्र आहे. एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही म्हटलं तर ते परिच्छिन्न ठरेल. आणि तत्व हे व्यापक असतं आणि व्यापक असतं ते तत्व असतं. काय सांगितलं मी? जे तत्व आहे ते व्यापक असतं आणि जे व्यापक असतं ते तत्व असतं आणि जे तत्व असतं ते सर्वत्र असतं. समजते का बघा? ते तत्वरूपानं जे आहे परमतत्व, ब्रह्मतत्व, चैतन्य हे सर्वत्र आहे. एका ठिकाणी नाही आणि एका ठिकाणी आहे असं म्हणता येत नाही. जर त्याला एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही म्हणावं तर ते परिच्छिन्न ठरेल, परिच्छिन्न ठरेल. मग परिच्छिन्न हे त्याचं स्वरूप नाही. त्याचं स्वरूप कसं आहे? व्यापक आहे. व्यापक आहे. ते सर्वत्र सर्वांच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी ओवी सांगत असताना श्लोकाच्या चिंतनावर विषयाची मांडणी करत असताना ज्ञानोबराय बोलतात, जे सर्वत्र सर्वही देही. ते कसं आहे अर्जुना? ते सर्व ठिकाणी सदैव आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे. कधी आहे? नेहमी आहे. ते भूतकालात होतं, ते वर्तमान कालात आहे आणि ते भविष्यकालात आहे. आणि जे तिन्ही कालात असतं ते सत असतं, त्याला सत्य म्हणतात, त्याला सत म्हणतात. म्हणून त्या तत्वाच्या संबंधानं बोलत असताना महाराज म्हणतात, सत्यतू 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 विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास किंवा जगदाकार. पाठभेद आहे त्या श्लोका अभंगाच्या उत्तरार्धामध्ये. ज्याचा पाठ जगदाभास आहे त्या पद्धतीने घ्या, ज्याचा पाठ जगदाकार आहे त्या पद्धतीने घ्या. पण त्याच्यातला मला पूर्वार्ध सांगायचा आहे अभंगाच्या प्रमाणातला, की सत्यतू 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 विठ्ठला. त्या परमात्म्यालाच संत विठ्ठल म्हणतात, त्या परमतत्वालाच संत विठ्ठल म्हणतात, त्या तत्वालाच वेदांत शास्त्रकार ब्रह्म म्हणतात. समष्टी दृष्टीनं त्यालाच वेदांत शास्त्रकार वेष्टी दृष्टीनं साक्षी म्हणतात, त्याला वेदांत शास्त्रकार कुटस्थ म्हणतात. फक्त वेष्टी समष्टीची भाषा फक्त आहे बरं का, समजून घ्या. आणि म्हणून तो कसा आहे तर सत्य आहे, नेहमी आहे. म्हणून 3 वेळा महाराजांनी सत्यतू 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 हा शब्द वापरला. 3 वेळा सत्य हा शब्द वापरलेला आहे त्या प्रमाणामध्ये. त्या परमतत्वाच्या संबंधानं, भगवान विठ्ठलेशाच्या संबंधानं, ब्रह्मतत्वाच्या संबंधानं बोलत असताना तुकोबाराय त्या प्रमाणामध्ये असं म्हणतात की तू सत्य आहेस, सत्य आहेस, सत्य आहेस. असं 3 वेळा बोलण्याचं कारण असं आहे की पहिलं सत्य तुम्ही भूतकाळात होते म्हणून सत्य तू, दुसरं सत्य तू वर्तमान कालात आहे म्हणून सत्य तू, आणि तिसरं सत्य तू तुम्ही भविष्यकालात आहे. परमात्म तत्व, ब्रह्मतत्व हे सर्वत्र आहे. भूतकालात होतं, वर्तमान कालात आहे आणि पुढं भविष्यकालात आहे.
ते नाही असं नाही बरं का, ते नेहमी आहे. पूर्वी होतं, आता आहे, भविष्यात राहणार आहे. म्हणून देशाने, कालाने आणि वस्तूने ते मर्यादित नाही. ते अमुक एक देशात आहे असं म्हणता येत नाही, अमुक एक कालात आहे असं म्हणता येत नाही, आणि अमुक एक वस्तूच्या ठिकाणी असं म्हणता येत नाही. ते सर्व कालात आहे, सर्व देशात आहे आणि सर्व पदार्थात आहे. म्हणून देशाने, कालाने आणि वस्तूने जे परिचिन्न नाही ते. म्हणून ज्ञानोबा यांनी ओवीच्या सुरुवातीला जे सर्वत्र सर्वही देही, ते कसं आहे, सर्वत्र आहे. आणि अद्वैत वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे बरं का. अद्वैत वेदांत शास्त्र सांगतं ते देशाने, कालाने, वस्तूने मर्यादित नाही. देश, काल, वस्तू भेदाने ते परिचिन्न नाही. म्हणून देश, काल, वस्तू भेद मावळला. आणि उत्तरार्धात महाराज म्हणतात आत्मा निर्वाळीला विश्वाकार. अद्वैत वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे बरं का. आणि या बोधावर आपणाला आरूढ व्हायचं आहे, कारण अद्वैत वेदांत शास्त्र परिपूर्ण आहे. आस्तिक शास्त्रकार सहा आहेत: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर. त्यापैकी 5 शास्त्रकार भेदवादी आहेत आणि एक उत्तरमीमांसक वेदव्यास. अद्वैत वेदांत शास्त्र हे मात्र अभेदवादी असून सर्वत्र त्या परमतत्वाची व्याप्ती सांगणारे आहे बरं का. म्हणून अद्वैत वेदांत शास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे. जीवाला त्या परमतत्वाची यथार्थ स्वरूपानं दृढ अपरोक्ष अनुभूती देणार आहे. म्हणून 6 शास्त्रापैकी अद्वैत वेदांत शास्त्र परिपूर्ण वेदांत शास्त्र आहे. आणि आपणही वारकरी संप्रदायामध्ये अद्वैताचीच भूमिका स्वीकारली आहे. हे आम्हाला द्वैत मान्य नाही, आम्ही द्वैत पाहतच नाही, आम्ही केवळ अद्वैती आहोत आचार्यांच्या पद्धतीनं बरं का. शंकराचार्य केवळ अद्वैती आहेत, ज्ञानोबाराय केवळ अद्वैती आहेत, तुकोबाराय केवळ अद्वैती आहेत. आणि आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले सर्व साधक, सर्व वारकरी, सर्व अनुयायी, परंपरेतले सगळे आम्ही सुद्धा केवळ अद्वैती आहे. आम्हाला द्वैत यतकिंचित मान्य नाही, कारण केवळ द्वैती, केवळ अद्वैती, द्वैताद्वैती असे प्रकार आहेत. मला ते सांगणं योग्य वाटत नाही. आता फक्त मला एवढा मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला की आम्ही केवळ अद्वैती आहोत आणि ते अद्वैताचे पुरस्कर्ते आम्ही आहोत. आणि अद्वैत वेदांत शास्त्र काय सांगतं, सर्वत्र त्याची व्याप्ती आहे आणि त्याची अनुभूती ही महत्त्वाची आहे पारमार्थिक जीवनात. काही माझ्यासारखे विद्यार्थी अध्ययनासाठी आश्रमात होते. 5-7 वर्षाचं अध्ययन झालं विद्यार्थ्यांचं. आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुवर्यांनी थोडासा विचार केला विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी. काय यांचा अभ्यास झाला आहे, काय यांनी साधना केलेली आहे, काय अनुभूती आहे, परीक्षा घ्यावी असा विचार गुरुवर्यांनी केला. आणि विद्यार्थ्यांना पाठशाळेमध्ये बोलवून घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या हातात प्रत्येकाला एक एक खायचं केळ दिलं. केळ आपण खातो ते दिलं. आणि गुरुवर्य महाराजांनी विद्यार्थ्यांना आज्ञा दिली, बाळांनो, ज्या ठिकाणी कोणीच नाही त्या ठिकाणी जाऊन ती केळ तुम्ही खा. कधी खा? गुरुवर्य महाराज म्हणाले, आता लगेच खा, काही अडचण नाही. विद्यार्थी पाठशाळेतून उठले आणि बाहेर गेले. कोण दाराच्या पलीकडे गेला, कोण आश्रमाच्या सभोवती कंपाऊंड होतं कंपाऊंडमध्ये गेला. आश्रम थोडंसं गावापासून दूर जंगल शेतीमध्ये होतं, कोण दिसत नाही अशा ठिकाणी झाडाखाली जाऊन कोणी केळ खाल्लं, कोणी कुठं जाऊन केळ खाल्लं, कोण दिसणार नाही, कोण बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुरुवर्य महाराजांनी दिलेलं केळ खाल्लं. एक विद्यार्थी मात्र हातामध्ये केळ घेऊन तसाच परत आला. गुरुवर्य महाराजांनी सांगितलं होतं गुरुजींनी की केळ खाऊन झाल्यानंतर पुन्हा पाठशाळेमध्ये जिथं आपण
आश्रमाच्या शाळेमध्ये पाठ घेतो, त्या पाठशालेमध्ये तुम्ही या. सगळे विद्यार्थी एकत्र आले. गुरुवर्य महाराजांनी विचारलं की का हो म्हणे, तुम्ही केळ सर्वांनी खाल्लं का? प्रत्येक विद्यार्थ्याने सांगितलं, हो महाराज, आम्ही केळ खाल्लं. सगळ्यांच्या हातात केळ दिसत नव्हतं, फक्त एका विद्यार्थ्याच्या हातामध्ये केळ दिसत होतं. गुरुवर्य महाराजांनी त्याला विचारलं की का रे बाळ, तू का केळ खाल्लं नाहीस? तर त्या विद्यार्थ्यानं सांगितलं की महाराज, तुम्ही असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी कोणीच नाही त्या ठिकाणी ते तुम्ही केळ खावा. मी जिथं जात होतो तिथं माझ्यासोबत मला त्याची अनुभूती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जिथं मी जात होतो तिथं मला कोणीच नाही असं नाही, मला एक जाणवत होतं की इथं कोणीतरी आहे. कोणीच नाही हे तुम्ही सांगितलं होतं. ज्या ठिकाणी कोणी नाही त्या ठिकाणी केळ तुम्ही खा, अशी आज्ञा तुम्ही केली होती. मी जिथं जात होतो तिथं मला परमतत्वाची अनुभूती येत होती. जिथं जावं तिथं मला ब्रह्मतत्व अनुभूतीला येत होतं, त्याची स्पंदनं होत होती, त्याची अनुभूती मला येत होती, आणि म्हणून मी महाराज केळ खाल्लं नाही. ही अद्वैत वेदांत शास्त्राची भूमिका आहे. दृष्टांत का सांगितला? या सगळ्या विद्यार्थ्यापैकी तो एक विद्यार्थी पास झाला, कारण गुरुवर्य महाराजांची आज्ञा होती विद्यार्थ्यांना की ज्या ठिकाणी कोणीच नाही त्या ठिकाणी तुम्ही केळ खावं. 5 वर्ष वेदांताचं अध्ययन केलं, आणि जर तरीसुद्धा आम्हाला जर त्या परमतत्वाची अनुभूती येत नसेल तर मग मात्र अवघड आहे. म्हणून अद्वैत वेदांत शास्त्र परमतत्वाची, विठ्ठल तत्वाची, ब्रह्मतत्वाची सर्वत्र व्याप्ती सांगतं. विठ्ठल विस्तारिला जणी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तुकोबाराय महाराज नाठाच्या अभंगामध्ये असं म्हणतात, विठ्ठल परमात्मा ज्याला अद्वैत वेदांत शास्त्र परमतत्व म्हणतं, ब्रह्मतत्व म्हणतं, त्यालाच संत श्री विठ्ठल परमात्मा म्हणतात. तो कसा आहे? सर्वत्र आहे. म्हणून अर्जुना, मी मारणारा आहे आणि हे मरणारे आहेत असा शोक तू करू नकोस. असं शोक करण्याचं कारण नाही, कारण त्या परमतत्वाचा कोणत्याही पद्धतीनं नाश होत नाही, घात होत नाही. याचाच अर्थ नाश होत नाही, कारण नाश हा 3 प्रकारचा शास्त्राने सांगितला. एक आश्रयनाश, दुसरा स्वभावता नाश, आणि तिसरा परता नाश. नाशाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येक व्यावहारिक पदार्थाचा नाश, एक स्वभावता नाश होईल, एक दुसऱ्याकडून नाश होईल परता नाश, किंवा त्याचा आश्रय काढून घेतल्यानंतर आश्रय नाश होईल. पण परमात्म तत्व असा आहे, त्याचा स्वभावता नाश संभवत नाही, त्याचा नाशच नाही, ते नाश रहित आहे, म्हणून त्याचा घात होत नाही. तू मारणारा आहेस अर्जुना, आणि त्याचा घात होणार आहे, ते मरणार आहे, असं ते परमतत्व, आत्मतत्व, चैतन्य नाही बरं का. ते सर्वत्र आहे, त्याचा कशानंही नाश करू शकत नाही. स्वभावता नाश होईल म्हणावं तर ते स्वभावता नाशवान नाही बरं का. ते कशानंच नाश पावणार नाही, कारण पदार्थाचा नियम असा आहे, पदार्थ वापरून 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 जीर्ण झाल्यानंतर स्वभावता त्याचा नाश पावतो. उदाहरणार्थ हा मोबाईल वापरून 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 जीर्ण झाला, याचा मेंटेनन्स निघायला लागला की हे आपोआप कालांतरानं बाद होऊन जाईल, याचा नाश होऊन जाईल, हे निरुपयोगी होईल. पण परमात्म तत्वाचं मात्र तसं नाही, त्याचा स्वभावता नाश संभवत नाही. पुन्हा त्याचा आश्रय नाश, ते कोणाच्याही आश्रयावर नाही, ते स्वयंपरिपूर्ण आहे, ते स्वयंपरिपूर्ण आहे बरं का. ते कोणाच्याही आश्रयावर नाही, त्याच्या आश्रयावर सगळं आहे. वाक्य पुन्हा ऐका, त्या परमात्म तत्वाच्या आश्रयावर सर्व अवलंबून आहे.
पण ते परमात्म तत्व कोणाच्याही आश्रयावर अवलंबून नाही, म्हणून त्याचा आश्रय नाशही संभवत नाही. उदाहरणार्थ हे घड्याळ, या घड्याळाला आश्रय या हाताचा आहे. हे घड्याळ काढून वर हातातून सोडलं, खाली पडलं की ते फुटणार आहे. त्याचा आश्रय नाहीसा झाला की ते वस्तू नाश पावणार आहे. ही कुणाच्या तर आश्रयावर अवलंबून आहे. आता या मंडपाचा हा स्लॅब आहे, सभोवती कॉलमच्या आणि मधल्या बिमांच्या आश्रयावर हा स्लॅब अवलंबून आहे. जर या स्लॅबचं मधले बीम आणि बाजूचे कॉलम काढले की हा स्लॅब खाली पडणार आहे. म्हणजेच या मंडपाचा स्लॅब या कॉलमवर आणि मधल्या बिमावर अवलंबून आहे. म्हणजे या स्लॅबला आश्रय या मधल्या बिमांचा आणि साईडच्या कॉलमचा आहे. त्याचा आश्रय काढून घेतला की तो स्लॅब पडणार आहे. परमात्मा तसा कोणाच्याही आश्रयावर अवलंबून नाही, तो कोणाच्याही आश्रित नाही बरं का, म्हणून त्याचा आश्रय नाश संभवत नाही. आता पुन्हा परता नाश, दुसऱ्याकडून केला जाणारा नाश. राग आला, समोर टीव्ही होती, हातामध्ये पाण्याचा तांब्या होता, राग आला म्हणून राग सहन झाला नाही. क्रोधात भोवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमा, स्मृतीत भ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. परमात्मा स्वतः सांगतात, अर्जुना क्रोध आला की संमोह ढासळतो आणि मग स्मृतीचा नाश होतो आणि मग आपण काय करतोय याचं भान राहत नाही. म्हणून राग आल्यावर एखाद्याच्या हातून खून करण्यासारखं कृत्य घडतं. स्वतःच्या बुद्धीवर ताबा राहत नाही महाराज, क्रोधाचा परिणाम आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात. आणि राग आला आणि रागानं तांब्या, समोरच्या हॉलमध्ये मोठा LCD TV होता, राग आल्याबरोबर तांब्या फेकून मारला, मारल्याबरोबर टीव्हीचे 2 भाग झाले. TV पूर्ण फुटून गेला. परता नाश म्हणायचं, दुसऱ्याकडून केला जाणारा नाश. आम्ही रागानं तांब्या फेकून टीव्हीवर मारला म्हणून LCD फुटला ना, हा परक्याकडून केला जाणारा नाश आहे. परमात्म्याचा नाश कोण करणार आहे? परमतत्वाचा. दुसऱ्याकडून परमतत्वाचा नाश होणं शक्य नाही, ते व्यापक आहे. म्हणून अर्जुना, तू मारणारा आहेस आणि हे मरणार आहेस हे डोक्यातनं काढून टाक, कारण हे म्हणजे परमतत्व आहे. हे सगळं जे तुला दिसतानं दिसतं, हे दिसतं ते उपाधीच्या संबंधानं दिसतं, पण अधिष्ठान दृष्टीनं जर पाहिलं तर हे सर्वत्र काय आहे? परमतत्व आहे. आणि त्या परमतत्वाला मारणं हे तुझ्या ठिकाणी सामर्थ्य नाही. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ते तत्व कसं आहे? ते सर्वत्र सर्वही देही, ते सगळ्या ठिकाणी आहे, सगळ्या शरीरांच्या ठिकाणी आहे. देही नाम शरीर, ते सगळ्या ठिकाणी आहे. जड चेतन सगळ्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याची व्याप्ती आहे. मग सगळ्या ठिकाणी म्हटल्यानंतर या शरीराच्या ठिकाणी सुद्धा ते आहे. हे शरीर कसं आहे? पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आणि सत्व, रज, तम 3 गुणाचं आहे. म्हणजे 5 तत्व आणि 3 गुण, या अष्टदा प्रकृतीनं बनलेलं हे शरीर आहे. या शरीराच्या ठिकाणी सुद्धा जे अधिष्ठानत्व आहे ते परमात्म्याचंच आहे. म्हणून सर्वत्र त्या परमतत्वाची व्याप्ती आहे. समोर तू जे शरीर पाहतोस, जे देह पाहतोस कौरवाधिकांची, त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्याचीच व्याप्ती आहे, त्याचीच व्याप्ती आहे. पण ती पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी यावी लागते बरं का. आम्ही पाहिल्यावर आम्हाला काय दिसतं? देह दिसतो का आत्मा दिसतो? आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला देह दिसतो, देहातलं चैतन्य दिसत नाही. आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला पदार्थ दिसतो, पदार्थाचं अधिष्ठान असणारं चैतन्य आम्हाला दिसत नाही. आम्हाला व्यावहारिक सत्पदार्थ दिसतात, पण व्यावहारिक सत्पदार्थाच्या ठिकाणी असणारी सद्रूपता
सदरूपत्वता ती परमात्म्याची ही अनुभूती येत नाही. म्हणून ती अनुभूती येण्यासाठी परमार्थ करायचा आहे, ती अनुभूती येण्यासाठी साधना करायची आहे, ती अनुभूती येण्यासाठी वेदांत शास्त्राचा वारंवार नित्य नेमणं अभ्यास करायचा आहे. वारंवार अभ्यास करायचा आहे बरं का. अभ्यासाशिवाय ते प्राप्त होत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास. आणि कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य असणार ते सुद्धा साध्य होईल, पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल, अभ्यास नित्य करावा लागेल. जसं आपण प्रपंचात नित्य पैसे कमावतो, जसं नित्य सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला शरीराला अन्नमय कोश असल्यामुळे 3 वेळेला जेवावं लागतं, जसं नित्य नेहमी तहान लागल्यानंतर पाणी प्यावं लागतं, तद्वत नित्य वेदांत शास्त्राचं चिंतन करावं. म्हणून महापुरुष नित्य तत्वचिंतनामध्ये असतात, नेहमी अभ्यास करत असतात. समोर काहीतरी असणार, काहीतरी अद्वैत वेद एखादा ग्रंथ असणार, एखादा संतांचा विचार असणार आणि अद्वैत वेदांत शास्त्राचं चिंतन करणार. नाही त्यातनं फार कंटाळा आला तर नामसाधना करणार. ते वेळ वाया घालवत नाहीत, नेहमी चिंतन करत राहतात. म्हणून तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा पंचदशी तृप्तिदीप प्रकरण 7. याच्यामध्ये विद्यारण्य मुनी सांगतात तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, त्याचाच चिंतन त्याचंच मनन. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन आणि मग तत्वस्वरूपता आहे. नेहमी ऐकावं. काय ऐकावं तर वेदांत शास्त्र ऐकावं बरं का. काय ऐकावं? परमतत्वाच्या संबंधानं ऐकावं. काय ऐकावं? भगवंताच्या संबंधानं ऐकावं. श्रवण काय करावं तर तत्वचिंतनाच्या संबंधानं श्रवण करावं बरं का. अद्वैत वेदांत शास्त्र श्रवण करावं. श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करावं बरं का, मनन करावं. आणि मनन केल्यानंतर पुन्हा त्याचं ध्यासन करावं, त्याचं ध्यासन करावं. आणि ध्यास करून करून मग आळी जशी एक दिवस भिंगुरडी होते, त्याचा ध्यास करता 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 तसं ध्यास करता करता आपण एक दिवस तत्वस्वरूपाशी तादात्म्य पावतो. आम्ही फक्त कुठंपर्यंत आहे? पहिल्या टप्प्यापर्यंत आहे, श्रवण करतो. फार झालं तर आम्ही मनन करतो म्हणा, पण त्याचा ध्यास करत नाही. त्याचा ध्यास केला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात गांधील माशी घरटं करते मातीचं आणि त्याच्यात आळी आणून ठेवते, आणि ती आळी त्या गांधील माशीचं सारखा ध्यास घेत राहते, ध्यास घेत राहते. ती गांधील माशी फिरून 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 येते आणि आल्यानंतर काय करते तर त्या आळीला त्रास करते, दंश करते, टोचते. आणि ते दंश करता करता टोचता 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 त्या आळीला त्या गांधील माशीचा ध्यास लागतो. आणि ध्यास लागता 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 कधी ती आळी गांधील माशी झाली हे त्या आळीला सुद्धा कळत नाही. हे जसं व्यवहारात आहे तसं साधकानं श्रवण वेदांत शास्त्राचं करावं, त्यानंतर मनन त्या वेदांत शास्त्राचं करावं. अद्वैत वेदांत शास्त्राचं मनन करता करता त्यांनी ज्या परमतत्वाच्या संबंधानं विचार सांगितला त्याचा ध्यास घ्यावा, त्याचा ध्यास करावा. आणि ध्यास करता 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 केव्हा तू तो तत्वस्वरूपाशी, त्या तत्वाचा ध्यास करता करता त्या तत्वस्वरूपाशी कधी तादात्म्य पावला हे त्याचं त्यालाच कळत नाही. तो कधी त्या तत्वस्वरूपाशी एकरूप झाला अपरोक्ष अनुभूतीनं हे त्याचं त्याला कळत नाही. पण त्यासाठी मात्र श्रवण केलं पाहिजे, त्यासाठी मनन केलं पाहिजे, त्यासाठी निधिध्यास केला पाहिजे. आणि मग तत्वस्वरूपाचं शोधन आहे बरं का. आणि मग तत्वस्वरूपाशी तादात्म्य आहे. आम्ही अडकतो पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात, ध्यास करत नाही. ही आमची उणीव आहे बरं का, ही उणीव आहे. आणि म्हणून नेहमी त्याचं चिंतन करावं.
नेहमी त्याचं चिंतन करावं. म्हणून महापुरुष नेहमी चिंतन करत असतात, नेहमी ते अभ्यासात असतात. मुद्दा इतकाच आहे. एवढा विस्तार मी का केला तर त्याची अनुभूती घ्यायची आहे आपणाला, त्या स्वरूपाशी तादात्म्य पाहायचं आहे, त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. आणि म्हणून ते स्वरूप कसं आहे, अर्जुना तू मारणार आणि ते मरणार नाही बरं का. तू मारणार आणि ते स्वरूप कसं आहे ते मरणार नाही. म्हणून त्याचा स्वभावता नाश नाही, त्याचा आश्रय नाश नाही, त्याचा परता नाश नाही, त्याचा कशानही नाश संभवत नाही. म्हणून ते अविनाशी आहे. म्हणून तू अविनाशी स्वरूपाशी तादात्म्य पाव. अविनाशी करी आपुलिया ऐसे आणि लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुकोबराय म्हणतात अविनाशी जे आहे ना ते अविनाशी परमतत्व आपलंस कर. आपुलिया ऐसे आणि लावी म्हणा पिसे गोविंदाचे. उत्तरार्धात तुकोबराय म्हणतात की मनाला पिस, पिस या शब्दाचा अर्थ होतो वेड लाव. कशाचं वेड लाव? त्या मनाला त्या तत्वाचं वेड लाव. आम्हाला जसं प्रपंचाचं वेड लागलं, श्रीमंत व्हायचं आम्हाला जसं वेड लागलं, तसं अविनाशी परमतत्वाचं वेड साधकाला जीवनात लागलं पाहिजे बरं का. आणि ते कसं आहे, सर्वत्र व्याप्त आहे. म्हणून ज्ञानोबराय बोलतात जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही. अर्जुना त्याचा कशानंही नाश संभवत नाही. ओवीचा पूर्वार्ध सांगितला आणि मग उत्तरार्धात सांगितलं ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. ते विश्वात्मक, ते स्वरूप कसं आहे, ते त्या ती ते व्याकरणी संबंधानं बरं का. तो ती ते, तो हा शब्द पुरुषवाचक आहे, ती हा स्त्रीलिंगी वाचक आहे आणि ते नपुसकलिंगी वाचक आहे. म्हणून ब्रह्म स्त्रीलिंगी वाचक नाही, परमतत्व नपुसकलिंगी वाचक नाही, पुरुषवाचक नाही, स्त्रीवाचक नाही, तर ते नपुसकलिंगी वाचक आहे ते. म्हणून मन सुद्धा कसं आहे, ते म्हण का तो म्हण का ती म्हण, ते म्हण बरं का. म्हणत असताना आपण ते म्हण, बुद्धीच्या संबंधाने ती बुद्धी हा शब्द वापरतो, पण मन शब्द वापरत असताना मात्र तो म्हण किंवा ती म्हण वापरत नाही, ते म्हण वापरतो. म्हणून ते तत्व आहे, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य. ते चैतन्य कसं आहे, ते कसं आहे चैतन्य, व्यापक स्वरूपानं आहे, विश्वाला व्यापून राहिलेला आहे. याच्या पुढे बोलू का, एकांशेण स्थितो जगत. ती किती व्याप्त आहे, परमात्मा गीतेमध्ये बोलतात अर्जुना एकांशेण स्थितो जगत. त्या परमात्म्याच्या एका अंशावर जगत व्याप्त आहे, एवढी तिची व्याप्ती आहे. समुद्रात पाणी किती आहे, किती लिटर पाणी आहे, मोजता येत नाही. एवढी त्या समुद्रामध्ये पाण्याची व्याप्ती आहे. ते लिटरवर मोजायचं म्हटलं तर आम्हाला शक्य नाही, इतकी पाण्याची व्याप्ती समुद्रामध्ये आहे. अफाट जलाचा सागर आहे, अफाट जलाचा सागर. जलसागर, जल म्हणजे पाणी, त्याचं मोजमाप करता येत नाही, इतकं पाणी ते आहे. तसं समुद्रामध्ये, सागरामध्ये पाणी जसं मोजता येणार नाही तसं आहे, तसं परमतत्व मोजता येणार नाही. इतराने तत्वता न मोजवे, तुकोबराय म्हणतात, त्याचं मोजमाप करता येणार नाही, एवढं त्याचं व्यापक स्वरूप आहे, एवढं व्यापक स्वरूप आहे. त्याची व्याप्ती सांगत असताना त्याच्या एका अंशावर जगत व्याप्त आहे, सगळं विश्व त्याच्या एका अंशावर आहे. ते चैतन्य एवढं आहे, सर्वत्र आहे. फक्त उपायादी दृष्टीनं ते परिच्छिन्न वाटतं व आम्हाला वेगळं वेगळं वाटतं, परिच्छिन्न वाटतं. पण उपाधी बाजूला काढली की मात्र एकच आहे. चैतन्याचे प्रकार शास्त्रकाराने 4 सांगितले, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, साक्षी चैतन्य, असे शास्त्रकाराने चैतन्याचे प्रकार सांगितले. पण चैतन्याचे प्रकार सांगण्यामध्ये चैतन्य वेगवेगळं सांगायचं नाही, हो एकच आहे. उदाहरण कसं, घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाआकाश एकच आहे ना. आकाश वेगळं आहे का, घटातलं आकाश, जलातलं असणारं आकाश
मेघातला आकाश आणि महाआकाश वेगळं नाही, एकच आहे ना ते. हे जसं सांगण्यासाठी वेगळं आहे हे आम्हाला, पण असताना एकच आहे. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाआकाश, तसं जीव चैतन्य, साक्षी चैतन्य, ईश्वर चैतन्य सांगण्यासाठी वेगळं आहे, पण चैतन्य एक. ज्ञानोबर आहे उत्तरार्धात श्लोक ओवीच्या सांगतात की ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्जुना, तू त्या विश्वामध्ये चैतन्य एक रूपानं नांदलेला आहे. आणि ही संतांची दृष्टी आम्हाला प्राप्त झाली तर मग युद्ध होईल म्हणता का? युद्ध होईल म्हणता? सर्वत्र एकच चैतन्य व्याप्त आहे याची अनुभूती किती व्यापक दृष्टी आहे बघा संतांची. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबवना चराचर आपण झाला, चर अचर वस्तू आपण रूप आहे आणि विश्व माझं घर आहे. अशा अनुभूतीनं तो महापुरुष संपन्न असतो. कोण महापुरुष? ज्याला विश्वात्मक एका चैतन्याची अनुभूती आलेली आहे असा महापुरुष. त्या महापुरुषाची अनुभूती आहे विश्वची माझे घर. म्हणून तर परमात्मा बोलतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणीय वच. तो कसा आहे? कोणाचाही द्वेष करत नाही. कोणाचा द्वेष करेल? अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्वांच्या विषयी कसं आहे? मैत्र, मित्र भाव आहे. करुणा, सर्वांच्या विषयी करुणा. एवच भगवंताने वर्णन करून सांगितलं, तो ज्या साधू पुरुषाला विश्वात्मक एका चैतन्याची अनुभूती आलेली आहे तो कसा आहे? कुणाचाही द्वेष करत, अद्वेष्टा. म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी कोणाचा द्वेष केला? कोणाचाही द्वेष केला नाही. ज्या आळंदीकरांनी ज्ञानोबरायांना त्रास दिला त्यांचा सुद्धा ज्ञानोबरायांनी द्वेष केला नाही बरं का. ज्या विसोबा चाट्याने मांड भाजण्यासाठी खापर देऊ दिलं नाही त्यांचा सुद्धा द्वेष ज्ञानोबराय करत नाहीत. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य त्याची अनुभूती महापुरुषांच्या ठिकाणी आहे बरं का. अजून पुढे बोलू का? ज्या मंबाजी बुवाने मारलं त्याचा सुद्धा तुकोबरायांनी द्वेष केला नाही. ज्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायांना गाथा पाण्यामध्ये बुडवा, तुम्हाला अधिकार नाही म्हणे, तुम्ही शुद्र आहात, त्यांचा सुद्धा तुकोबरायांनी द्वेष केला नाही. का? तर माहिती आहे, द्वेष कोणाचा करावा? मत्सर कोणाचा करावा? सर्वत्र एकच परमतत्व आहे, सर्वत्र माझाच परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे अशा अनुभूतीनं ते संपन्न आहेत. जो असा अनुभूती संपन्न असतो कोणाचा द्वेष करेल म्हणता? द्वेष करणार नाही. कोणाचा मत्सर करेल? करणार नाही अजिबात. म्हणून अर्जुना, ते विश्वात्मक तू रूप पहा, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य का. अर्जुना, विश्वात्मक असणार ते चैतन्य स्वरूप जे आहे ना ते तू बघ. आणि त्या तत्वस्वरूपानं तू फक्त निमित्त कारण आहेस. हे मारणारे आणि मरणारे नाही. तत्वस्वरूपानं मी विचार केला तर मारणारही नाही आणि मरणारही नाही. हे सगळं उपाधीतलं बोलणं आहे, अलीकडलं भ्रमातलं बोलणं आहे. मी मारणार आहे, ते मरणार आहेत, मी जन्माला आलोय, मी मरणार आहे, हे सगळं उपाधीतनं बोलणं आहे. अधिष्ठान दृष्टीनं जन्मही नाही, अधिष्ठान दृष्टीनं मृत्यू नाही, अधिष्ठान दृष्टीनं मारणाराही नाही आणि अधिष्ठान दृष्टीने विचार केला तर मरणाराही नाही. फक्त एकच आहे, एकम एवम अद्वितीयम. म्हणून श्रुती मातेनं वर्णन केलं, एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेहणानास्ति किंचन. ते एक आहे, एवम आहे, दोन नाही म्हणून एक आहे, एवम आहे, अद्वितीय आहे, ते दोन नाही बरं का. ब्रह्म आणि माया दोन नाही, एकच आहे. म्हणून ज्ञानोबरायाने अमृत अनुभवामध्ये शिवशक्ती समावेशक अमृतानुभवात एक श्लोक आहे. 5 अमृतानुभवातले पहिले श्लोक आहेत बरं का. आणि त्याच्यातला एक श्लोक आहे, सार्धम केनच कस्यार्धम शिवयो समीरूपिनो ज्ञातुम न शक्यते लग्न
मिती द्वैत छलान मुहुः असा एक श्लोक आहे, आम्हाला होता पाठाला. सार्धम केनच कस्यार्धम शिवयो समीरूपिणोः. ती शक्ती ही शिवाशी एकरूपच आहे, ती वेगळी नाही बरं का. ब्रह्माहून माया भिन्न नाही, ती सांख्याने मांडली. प्रकृती पुरुष भिन्न, आम्ही भिन्न मांडली नाही. ती तिच्याच सत्तेने सत्तावान होते आणि जगतरूपी प्रसवते. तिला वेगळी स्वतंत्र सत्ता मी अद्वैत वेदांत शास्त्रकारांनी मानली नाही. हा वेदांताचा भाग आहे. आणि म्हणून अर्जुनाला मोह झाला होता, उपाधीकडं दृष्टी होती. अज्ञानाची दृष्टी उपाधीकडं असते, ज्ञानी जीवनमुक्त महापुरुषाची दृष्टी अधिष्ठानाकडं असते. हा अज्ञानातला आणि ज्ञानी महापुरुषातला, जीवनमुक्त महापुरुषातला फरक आहे. आम्ही पाहताना उपाधी पाहतो, देह उपाधी पाहतो, वस्तूची पदार्थाची उपाधी पाहतो, पण त्यांना कोणतीच उपाधी नाही. ते उपाधी रहित तत्व आहे हो. आणि म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, तुम्ही कसे आहात? उपाधी रहित आहात. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. परमात्म्या तुला काहीच संसार नाही, तू उपाधी रहित आहेस. तुला माया उपाधी सुद्धा लागू पडत नाही, म्हणून तर तू मायाधीश आहेस. मायाच्या अधीन नाही परमात्मा, मायाधीश आहे. आणि म्हणून तू उपाधी रहित आहेस, तसं मला करून ठेव. ऐसे मज करुणे ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. माझी समूळ वासना निवृत्त व्हावी. आणि असं मज करून ठेवा परमात्मा, तुम्ही जसे उपाधी रहित आहात तसं उपाधी रहित मला करून ठेवा. असं जीवनमुक्तांचा अनुभव आहे, महापुरुषांचा अनुभव आहे, साधुपुरुषांचा अनुभव आहे. आणि म्हणून त्यांची दृष्टी उपाधीवर नाही, त्यांची दृष्टी अधिष्ठानावर आहे. आणि आमच्यासारख्या अज्ञानी जीवाची दृष्टी मात्र उपाधीवर आहे. आम्ही उपाधी पाहतो, शरीर उपाधी पाहतो. त्याच्यामध्ये स्त्रीचं शरीर वेगळं, पुरुषाचं शरीर वेगळं, उपाधीच्या संबंधाने आहे. माझं गाव वेगळं, ते गाव वेगळं, उपाधीचा संबंध आहे. माझं राज्य वेगळं, ते राज्य वेगळं, उपाधीचा संबंध आहे. हे सगळं कल्पित उपाधीच्या संबंधाने व्यवहार आहे. व्यवहार घडण्यासाठी की कल्पित उपाधी आहे बरं का. आणि म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी सुद्धा अर्जुनाची दृष्टी उपाधीकडे आहे. तो शरीर उपाधीनं पाहत होता. ते द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, दुर्योधन आहे, शकुनी आहे, दुःशासन आहे, कर्ण आहे. पण या सगळ्यांच्या ठिकाणी असणारं आत्मतत्व विचार केला तर ते मात्र एकच आहे ना. मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे शरीराने वेगळे 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 आहेत, वेगवेगळे आहेत, पण यांच्यातलं चैतन्य मात्र एक आहे. उदाहरणार्थ, आम्ही एक घागर पाणी नदीतून आणलं आणि समोर 5 तांबे ठेवले, स्टीलचे पाण्याचे तांबे, आणि 5 तांब्यामध्ये त्या घागरीतलं पाणी ओतलं. तांबे किती झाले? 5 झाले. 5 तांब्यामध्ये 5 तांब्यात आम्ही पाणी ओतल्यामुळं 5 तांब्यातलं पाणी वेगळं वेगळं झालं. आणि शिल्लक राहिलेलं पाणी आम्ही घागरीत ठेवलं. आता घागरीतलं एक पाणी शिल्लक राहिलेलं आणि पुन्हा 5 तांब्यामध्ये ओतल्यालं 5 तांब्यातलं 5 पाणी, पण मिळून मात्र सगळं काय आहे? एकच आहे. आता काय करा, एक एक तांब्यातलं पाणी पुन्हा त्या घागरीमध्ये ओता. 1 नंबरच्या तांब्यातलं, 2 नंबरच्या तांब्यातलं, 3 नंबरच्या तांब्यातलं, 4 नंबरच्या तांब्यातलं आणि 5 नंबरच्या तांब्यातलं पाणी पुन्हा एकत्र करा. एकत्र केल्यानंतर आता ते पाणी वेगळं आहे का एक आहे? एकच आहे ना. मूळचं पाणी ते घागरीतलंच होतं, पण तांब्या या उपाधीचा संबंध लागल्यामुळं 5 तांबे ठेवले आणि 5 तांब्याच्या संबंधानं ते 5 तांब्यातलं पाणी आम्हाला जाणवू लागलं. पण पुन्हा आम्ही त्या उपाधीचा संबंध काढून टाकला आणि ते 5 तांब्यातलं पाणी पुन्हा घागरीत ओतल्यानंतर जसं एकसंध आहे तसं उपाधीच्या संबंधानं परमतत्व अंश अंशी भावानं वेगळं वाटतं. वास्तविक पाहता ते वेगळं नाही. म्हणून ज्ञानोबराय गोवीच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात की ते विश्वात्मक तू पाही चैतन्य. विश्वामध्ये एक चैतन्य तू पहा अर्जुना. त्या जगदरूपी जगताचा आत्मा कोण आहे?
जगताला अधिष्ठानत्व कोण आहे, तर ते परमतत्व आहे. अशा संबंधाचा विचार परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. का सांगतात? अर्जुनाची दृष्टी उपाधीवर होती आणि उपाधीवर दृष्टी असल्यामुळं अर्जुन मोहग्रस्त झालेला होता आणि मोहग्रस्त झाल्यामुळं अर्जुनाची उपाधीवरली दृष्टी काढावी आणि त्या अर्जुनाची दृष्टी अधिष्ठानावर स्थित व्हावी. म्हणून परमात्मा बोलतात की देहिनोस्मिन् मवद्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुं मर्हसि. जे सर्वत्र सर्वई देही जया करिताई घातो नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. म्हणून सर्वत्र आहे, सदैव आहे, ज्याचा कशानेही घात होत नाही, जे विश्वाला व्यापून राहिलेलं आहे, असं ते एक चैतन्य आहे. अशा संबंधाचा विचार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून ते सर्वत्र आहे, ज्याचा कशानेही घात होत नाही, ते विश्वाला व्यापून राहिलेला आहे, ते चैतन्य एक आहे. हा या ओवीचा अन्वय आहे. अशा संबंधाचा विचार अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर युद्धाच्या प्रसंगानं मोहग्रस्त झाल्यामुळं तत्वविचार सांगून अर्जुनाचा मोह निवृत्त करतात, त्याचा शोक निवृत्त करतात आणि त्याला वेदांताची भूमिका पटवून देतात. अशा पद्धतीचा विचार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. यथामती वेळेची मर्यादा लक्षात घेऊन श्लोकाचं आणि ओवीचं काहीसं चिंतन केलेलं आहे. चिंतन करत असताना काही चुकीचं असेल तर तो व्यक्तिगत माझ्या बुद्धीचा दोष आहे. याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. झालेलं पुष्प श्री गुरु सर्वदर्शनाचार्य वक्तीबाबा ज्ञानोबा तुकोबाराय आणि देवस्वरूप असणारे आपण सर्वजण आपल्या चरणी हे पुष्प अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडली